तर आता आपण हे दृश्य पाहतोय। राहुल शेवाळे सध्या आपल्या मतदानाचा हक्क बजावतायत। अनेक नेत्यांनी खरं तर सकाळपासून मतदान केलेलं आहे। 29 महापालिकांचा हा सध्या आपण रणसंग्राम पाहतोय। अनेक उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये कैद होणार आणि ही सध्याची आपण दृश्य पाहतोय। राहुल शेवाळे हे मतदान करतात। तर सकाळपासून अभिनेते, नेते, कलाकारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। समोर येत या कलाकारांनी, या नेत्यांनी मतदान करण्याचं आवाहन जनतेला केलेलं आहे। काही वेळापूर्वीच अभिनेते सुनील शेट्टी बोलत होते आणि त्यांनी सुद्धा घराबाहेर पडा, मतदान करा असं आवाहन नागरिकांना केलेलं आहे। त्यासोबतच त्यांनी नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची जाण देखील करून दिलेली आहे। मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क आहे, आपला अधिकार आहे आणि त्यामुळे घराबाहेर पडून प्रत्येक मतदाराने मतदान करावं असं आवाहन करण्यात येतंय। राहुल शेवाळे सध्या त्यांच्या मतदानाचा हक्क बजावतायत। तर आज महापालिकांचा महासंग्राम, आज या सर्व उमेदवारांचं भवितव्य मतपेट्यांमध्ये कैद होणार आहे। नागरिक कोणाला कौल देतात, उद्या गुलाल कुणाचा उधळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। राहुल शेवाळे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। सर, आज मतदानाचा हक्क बजावला आहे कुटुंब, काय सांगाल, काय आव्हान कराल? आज मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होते आणि गेले 8 वर्षापासून ही निवडणूक प्रलंबित होती। त्यामुळे लोकांमध्ये पण उत्सुकता होती, कारण सुप्रीम कोर्ट असेल या इतर निर्णयांमुळे ही निवडणूक चा जो कालावधी आहे तो खूप लांबला गेला आणि त्यामुळे उमेदवार असेल किंवा कार्यकर्ते यांच्यामध्ये पण ह्या निवडणुकीची उत्सुकता होती। पण आज मतदानाचा दिवस आहे, हा लोकशाहीचा एक पवित्र दिवस आहे आणि ह्या दिवसाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने संविधानाच्या माध्यमातून जो अधिकार मतदानाचा दिला आहे तो प्रत्येकाने वापरला पाहिजे। कारण लोकशाही सदृढ करण्याकरता, लोकशाही बळकट तिला सक्षम करण्याकरता मतदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तो मतदानाचा अधिकार सगळ्यांनी वापरून जास्तीत जास्त मतदान करावं हे मी सगळ्या मुंबईकरांना आवाहन करतोय। कारण ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही मुंबईच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे आणि मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे आणि मुंबईकरांच्या भवितव्याची निवडणूक आहे। त्यामुळे आपलं भवितव्य उज्ज्वल करण्याकरता जास्तीत जास्त मतदान करा हे मी मुंबईकरांना आवाहन करतोय। मतदारांनी देखील सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। एक चांगली टक्केवारी या मतदानाची होईल का? निश्चित, कारण कालच आम्ही सगळ्या मतदारांना आवाहन केलं होतं की आपण मतदान जास्त करा, जो योग्य उमेदवार आहे त्याला मतदान करा, परंतु मतदानाचा हक्क हा आपला बजावा आणि आपल्या कुटुंबांना, आपल्या आत्मसखीयांना, आपल्या मित्रांना पण आपण आवाहन करा की मतदान करण्याकरता यावं। कारण लोकशाही करता हे अत्यंत महत्त्वाचं आणि 5 वर्षात ही एकच संधी असती जे आपलं निर्णय घेण्याचं, जे आपलं भवितव्य घडवायचं आणि ज्या लोकशाहीचं सदृढ करण्याकरता तो एक अधिकार संविधानाच्या माध्यमातून आहे, तो अधिकार आपण प्रत्येक नागरिकांनी हा वापरायला पाहिजे। बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये देखील खरं तर बिघाड झालेला आहे, काही ठिकाणी बंद आहेत 1-2 तास। नाही, निवडणूक प्रक्रियेत लोकसभेची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल आणि आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल, या ईव्हीएम मशीनच्या संदर्भात वारंवार तक्रारी येत आहेत। इलेक्शन कमिशनने ज्यावेळी प्रत्येक राजकीय पक्षांची ज्यावेळी बैठक होती त्या बैठकीत हे सूचित केलं होतं की ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या आम्ही आता अपग्रेडेड केलेल्या आहेत, त्यामुळे भविष्यात अशा घटना होणार नाही याची दक्षता घेतली जाईल। परंतु आज आपण जसं सांगितलं काही ठिकाणी ह्या घटना घडलेल्या आहेत, तर निवडणूक आयोगाने या संदर्भात गंभीर दखल घेऊन ज्या मशीन बिघडल्या असतील किंवा त्यात तांत्रिक बिघाड झाला असेल तर त्या दुरुस्त करून नागरिकांना जो मतदानाचा अधिकार आहे तो मतदानाचा अधिकार दिला पाहिजे आणि जेवढा कालावधी त्या दुरुस्तीकरता लागलेला आहे तेवढा कालावधी त्यांना मतदानाकरता वाढवून दिला पाहिजे। धन्यवाद। आज हमारी जो डेमोक्रेसी है वो स्ट्रांग करने के लिए संविधान के माध्यम से हर एक नागरिक को एक वोटिंग करने का अधिकार दिया हुआ है। तो मैं सभी मुंबई के नागरिकों को आह्वान करता हूँ कि